मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील खनिज संपत्ती व जिल्हा. ठीक आहे. जर तुम्ही MPSC, तलाठी, सरळ सेवा कुठल्याही प्रकारची एक्झाम करत असताना त्यामध्ये तुम्हाला या प्रकारचे प्रश्न अनिवार्य कंपल्सरी येतात म्हणजे येतात. त्यासाठी आपण विथिन प्रूफ आढावा घेणार आहोत, जे की MPSC आयोगाने मागील वर्षी विचारलेले प्रश्न आहे. आता प्रश्न पाहूया. खालील विधानांचे निरीक्षण करून योग्य पर्याय निवडा. ठीक आहे. आपल्याला 3 ऑप्शन दिले आहे. जर का तुम्ही पहिला ऑप्शन वाचसान त्यामध्ये तुम्हाला दिसणार अग्निजन्य खडक. जर तुम्हाला अग्निजन्य खडक माहीत नसेल तर तुम्ही हा पर्याय काढूच शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर स्तरित खडक. जर तुम्हाला स्तरित खडक माहीत नसेल तर या प्रकारचा प्रश्न तुम्ही काढू शकत नाही. पुढचा प्रश्न बघा. संचालनालय खनिज विभाग नागपूर यांच्या 2014च्या आकडेवारीप्रमाणे महाराष्ट्रात लोहखनिजांचे साठे कोणत्या जिल्ह्यात अधिक आहे? बघा, प्रश्न वाचायला भारी वाटतो. ठीक आहे. परंतु प्रश्नाचं उत्तर एकदम अवघ्या सेकंदमध्ये निघते. का बरं? आपल्याला विचारलं काय? लोहखनिज. ठीक आहे. आता आपण हे संपूर्ण माहिती फक्त आणि फक्त एका मॅपच्याद्वारे पाहणार आहोत. तुम्हाला कुठल्याच प्रकारचं पुस्तक वाचायची गरज नाही, कुठल्याच प्रकारची थेरी वाचायची गरज नाही. एकदम सिंपल मॅपद्वारे पाहणार आहोत. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. बघा, यामध्ये आपल्याला मॅपद्वारे काय दिलेलं आहे? याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे दगडी कोळसा, मॅग्नेशियम, ठीक आहे, लोहखनिज, बॉक्साईट, चुनखडी, डोलोमाईट, क्रोमाईट. ठीक आहे. यानंतर आपण कायनामाइट पाहणार आहोत, सिलिकॉनी पाहणार आहोत. ठीक आहे. फक्त आणि फक्त मॅपद्वारे. बघा, सुरुवात आपण करूया मॅग्नीज. आता मॅग्नीजची सुरुवात करण्याआधी काही गोष्टी माहिती आहे जे तुम्हाला माहीतच ठेवावं लागेल. बघा, भारतामध्ये जर का 100% खनिज संपत्ती निर्माण होते, त्यापैकी महाराष्ट्रामध्ये किती आहे? फक्त आणि फक्त 19%. ठीक आहे. हा डेटा बेसिक डेटा आहे जो की माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, ह्या 19 पैकी उत्पादन किती टक्के होतं? तर फक्त आणि फक्त 4%. ठीक आहे. हे देखील महत्त्वाचं आहे. परंतु आपण काय पाहणार आहोत? मॅग्नेशियम. ठीक आहे. मॅग्नेशियममध्ये महाराष्ट्र नंबर 1 आहे. ठीक आहे. उत्पादनामध्ये हे देखील माहीत पाहिजे. सोबत लक्षात ठेवा, मॅग्नेशियमचे उत्पादन महाराष्ट्रात किती होते? ते म्हणजे 40%. ठीक आहे. सर्वात जास्त उत्पादन महाराष्ट्रात केले जातो. आता आपण जिल्हे फक्त आणि फक्त मॅपद्वारे कसे पाहणार आहोत? एकदम सिंपल आहे. बघा, नागपूर आणि भंडारा हे जिल्हे एकदम चिपकून आहे. ठीक आहे. हे 2 आणि त्यानंतर एक राहिला म्हणजे सिंधुदुर्ग. ठीक आहे. झाले हे 3 जिल्हे. जर तुम्ही हे 3 जिल्हे लक्षात ठेवले झालं तुमचं मॅग्नेशियम क्लिअर झालं. ठीक आहे. या 3 जिल्ह्यामध्ये फक्त आणि फक्त मॅग्नेशियम आढळून येतो. जर प्रश्न आला तुम्हाला 40% तर ओके, बरोबर आहे, 40%च आहे. परंतु जर तुम्हाला प्रश्न डीप विचारला की नागपूरच्या आतमध्ये म्हणजे पर्टिक्युलरली प्लेस विचारलं तर बघा, त्यावेळेस लक्षात ठेवायचं रामटेक. ठीक आहे. रामटेक कुठे आहे? नागपूरमध्ये. आणि त्यानंतर भंडारामध्ये विचारलं तर तुमसर. ठीक आहे. तुमसर हे 2 ठिकाण लक्षात ठेवा. सोबतच लक्षात ठेवा सिंधुदुर्ग. ठीक आहे. सिंधुदुर्गमध्ये अगर तुम्हाला पर्टिक्युलरली प्लेस विचारलं ते म्हणजे सावंतवाडी. ठीक आहे. सावंतवाडी सोबत वेंगुर्ला हे देखील ठिकाण महत्त्वाचं आहे. बघा, झालं तुमचं 1 सेकंदमध्ये. बघा, पुस्तक वाचायची गरज पडली का तुम्हाला? सिंपल अँड सिंपल. नागपूर, भंडारा, त्यानंतर सिंधुदुर्ग. ठीक आहे. पर्टिक्युलरली प्लेस विचारले सावंतवाडी, वेंगुर्ला कुठं? सिंधुदुर्गमध्ये. सोबत आपल्याला नागपूरमध्ये विचारले तर नागपूरमध्ये काय होणार? रामटेक. आणि भंडारामध्ये तुमसर. झालं क्लिअर. 1 सेकंदमध्ये झालं क्लिअर. त्यानंतर आपण बघणार आहोत ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोहखनिज. ठीक आहे. लोहखनिज साठा आपण महाराष्ट्रात किती उत्पादन होतो? तो म्हणजे 20%. ठीक आहे. हे देखील आकडेवारी महत्त्वाची आहे. आता 20% म्हणजे कुठं? पर्टिक्युलरली प्लेस. जेव्हा तुम्ही लोहखनिज पाहसान ते फक्त आणि फक्त पूर्व विदर्भात पाहायला मिळणार. ठीक आहे. फक्त आणि फक्त पूर्व विदर्भात. जेव्हा तुम्हाला लोहखनिजावर प्रश्न आला तो तुम्ही फक्त आणि फक्त पूर्व विदर्भ हे समजून जाता. त्याच्या अलावा तुम्हाला इतर जिल्हे दिले असेल तर ते तुम्ही क्रॉस करून घेता. का बरं? फक्त आणि फक्त पूर्व विदर्भातच सापडून येतो. बघा, यामध्ये अगर आपण जिल्हे पाहिले तर ते लक्षात घ्या. फक्त आणि फक्त नागपूर. ठीक आहे. नागपूर, त्यानंतर गोंदिया. बघा, मी का बरं प्रॉपरली तुम्हाला जिल्हे सांगत आहोत मोजून. बघा, नागपूर, गोंदिया, त्यानंतर चंद्रपूर 3, त्यानंतर गडचिरोली 4. ठीक आहे. हे 4च जिल्हे आहे. फक्त आणि फक्त 4 जिल्हे. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे नागपूर, त्यानंतर गोंदिया, त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली. गडचिरोलीमध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात आपल्या लोहखनिज आढळून येतो. हे देखील महत्त्वाचं आहे. सोबत हे झाले महत्त्वाचे जिल्हे. त्यानंतर कोणते आहे? रत्नागिरी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग. ठीक आहे. हे देखील इथे थोड्याफार प्रमाणात आढळून येतो. परंतु मुख्य जिल्हे विचारले तुम्हाला फक्त आणि फक्त 4: नागपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली. त्यानंतर आपण पाहणार ते म्हणजे बॉक्साईट. ठीक आहे. बॉक्साईट अत्यंत महत्त्वाचं आहे. आता बघा, बॉक्साईट आपण पाहत असताना काही गोष्टी मेन्शन करावं लागेल आपल्याला. बॉक्साईटचं उत्पादन आपल्या महाराष्ट्रात किती आहे? 21%. ठीक आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त आणि फक्त कुठं आढळून येतो? कोकण. फक्त आणि फक्त कोकण. बघा, मॅपद्वारे अगर तुम्ही ॲनालाइज करसाल तर तुमच्या लक्षात येणार. पण मॅपद्वारे अगर पाहायचं म्हटलं तर आपल्याला फक्त आणि फक्त कोकण. ठीक आहे. या परिसरामध्ये आपल्याला काय मिळणार? फक्त आणि फक्त बॉक्साईट. ठीक आहे. बॉक्साईटचे प्रमाण आपल्याला किती आहे? 21% आपण जे की सांगितलेले आहे. आणि कुठे मिळणार? फक्त आणि फक्त कोकण. जर तुम्हाला प्रश्न आला आणि त्यामध्ये कोकणमध्ये 7 जिल्हे आहेत. ठीक आहे. त्या 7 जिल्ह्यांमध्येच तुम्हाला मिळणार आहे. सोबत लक्षात घ्या, पालघर, मुंबई या साईडला कमी मिळते. ठाणेपासून तर सिंधुदुर्गापर्यंत सर्वात जास्त प्रमाण आहे. ठीक आहे. ठाणेपासून सिंधुदुर्गापर्यंत. जर का तुम्हाला प्रश्न घुमून फिरून विचारणार तो कसा विचारणार माहिती आहे काय? बॉक्साईटचे प्रमुख उत्पादन कशासाठी केले जातं? एक लक्षात ठेवा, ॲल्युमिनियम. ठीक आहे. फक्त आणि फक्त ॲल्युमिनियम बनवण्यासाठी केले जाते. 80%, जवळपास 80%. ठीक आहे. हे देखील महत्त्वाचं आहे. आता बघा, आपण काय काय पाहिलेलं आहे? मॅग्नेशियम पाहिले आहे, लोहखनिज पाहिले आहे, बॉक्साईट पाहिलं आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत चुनखडी. ठीक आहे. चुनखडी जेव्हा आपण पाहणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट
गोष्ट म्हणजे चुनखडी आपल्याला भेटणार आहे पूर्व विदर्भ, ठीक आहे, विदर्भामध्ये. आणि प्रमुख जिल्हे विचारलेस नागपूर, त्यानंतर चंद्रपूर, त्यानंतर गडचिरोली, ठीक आहे, याप्रमाणे यवतमाळ, ठीक आहे, हे 4 जिल्हे नागपूर, गडचिरोली. बघा नागपूर, यवतमाळ, ठीक आहे, हे 2 जिल्हे चिपकून आहे. त्यानंतर चंद्रपूर, गडचिरोली हे 2 चिपकून आहे, ठीक आहे. याप्रमाणे सर्वात जास्त महत्त्व म्हटलं तर यवतमाळ, ठीक आहे. याप्रमाणे तुम्ही लक्षात ठेवा. आणि जर का आपल्याला पर्सेंटेज विचारले तर फक्त आणि फक्त 9%, ठीक आहे. चुनखडीचं प्रमाण 9%. सर्वात महत्त्वाचं कुठं आहे? यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली सोबत नागपूर लक्षात ठेवा, ठीक आहे. आता मी का बरं चुनखडी आणि डोलोमाईट संघ घेतली? पहिले तुम्हाला चुनखडी सांगितली, कुठं आहे? नागपूर, यवतमाळ, त्यानंतर चंद्रपूर आणि गडचिरोली, ठीक आहे. आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे फक्त आणि फक्त डोलोमाईट 1%. किती उत्पादन आहे? फक्त आणि फक्त 1%. आणि पर्टिक्युलर जिल्हा विचारला सेम आहे, ठीक आहे. यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली याप्रमाणे डोलोमाईटचा विचार केला आणि चुनखडीचा विचार केला, जिल्हे सारखेच मिळते. बघा नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, ठीक आहे. याचप्रमाणे एक लक्षात घ्या, आणखी तुम्हाला एक्स्ट्रा जिल्हे कोणते देणार ते म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे देखील थोड्या प्रमाणात आढळून येते, ठीक आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे क्रोमाईट, ठीक आहे. क्रोमाईट देखील महत्त्वाचा आहे. आता क्रोमाईटचे जिल्हे आपण कसे लक्षात ठेवायचे? एकदम सिंपल आहे, फक्त आणि फक्त 2 रेषा. म्हणजे बघा भंडारा आणि गोंदिया हे 2 रेषा. त्यानंतर आणखी कोणते येणार? रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठीक आहे. इथे 2 रेषा आहे. हे 2 रेषा का बरं म्हटलं मी? क्रोमाईट फक्त आणि फक्त 10%, ठीक आहे. उत्पादन किती? 10%. आणि जिल्हे विचार केले आपण रत्नागिरी, सिंधुदुर्ग सोबत लक्षात घ्या भंडारा आणि गोंदिया फक्त आणि फक्त या 4 ठिकाणी, ठीक आहे. क्रोमाईट फक्त आणि फक्त 10%, 4 जिल्हे, 10% 4 जिल्हे. याप्रमाणे तुम्ही अगर मॅपद्वारे ॲनालाइज करसाल तुमचा एकही प्रश्न विसरणार नाही, ठीक आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत कायनामाईट, ठीक आहे. कायनामाईट म्हणजे आणि फक्त 15%, ठीक आहे. 15%. आता कायनामेटचे जिल्हे कोणते आहे? फक्त एकदम सिंपल आहे, 2 जिल्हे. कोणते? भंडारा, गोंदिया. फक्त आणि फक्त भंडारा, गोंदिया बस 2 जिल्ह्यात तुम्हाला मिळणार आहे फक्त आणि फक्त कायनामेट, ठीक आहे. त्यानंतर आपण सिलिकॉन वाळू कुठं मिळणार आहे? ते म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथं. आणि जर का दगडी कोळशाचा विचार केला आपण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला पूर्व विदर्भामध्ये लक्षात येऊन जाते, ठीक आहे. पूर्व विदर्भ, चंद्रपूर, त्यानंतर गडचिरोली याप्रमाणे, ठीक आहे. महत्त्वाची गोष्ट आहे, ठीक आहे. गडचिरोली आणि चंद्रपूर, ठीक आहे, हे महत्त्वाची गोष्ट. आता आपण जाणार प्रश्नाकडे. नेमकं प्रश्नामध्ये काय विचारलं आहे बघा. प्रश्न वाचताना आपल्याला भरपूर मोठा विचारतो. का बरं? तर आयोगाची टेंडन्सी आहे विद्यार्थी मित्र कन्फ्यूज झाले पाहिजे प्रश्न वाचताना. फक्त आपल्याला सिंपल विचारलं लोकगणित, ठीक आहे. एक लक्षात घ्या, भंडारामध्ये आहे काय? नाही. त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये नाही, ठीक आहे. गडचिरोली, चंद्रपूर दोन्ही ठिकाणी आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हटलं मी ते म्हणजे गडचिरोली, ठीक आहे. लोकगणित विचारलं आपल्याला, दगडी कोळसा नाही, ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर होणार करेक्ट म्हणजे गडचिरोली, ठीक आहे. मित्रांनो, अशाच प्रकारचे व्हिडिओ मॅपद्वारे ॲनालाइज करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं भूलू नका. सोबतच बेल आयकॉन ऑन करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्राम चॅनलची लिंक दिली असेल, जाऊन तिला जॉईन करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.